नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टलवर आपण जे काही जनरेटेड प्रेफरन्सेस देत आहोत, त्यासाठी ऑलरेडी खूप सारे प्रॉब्लेम चालू आहे. ओ-टी-पीने येणं, लोडिंग वगैरे आणि यामध्ये सुद्धा इतके प्रॉब्लेम फेस करत असून, तरी देखील सुद्धा ज्यांचे प्रेफरन्सेस जनरेटेड झालेले आहे, तर स्पेशली त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर इयत्ता 1ली ते 8वी, जिल्हा परिषद सांगली इयत्ता 6वी ते 8वी व जिल्हा परिषद रत्नागिरी इयत्ता 6वी ते 8वी या व्यवस्थापनाच्या जाहिरातीतील पदांमध्ये संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी बदल करण्याबाबत कळविल्याने जाहिरातीत बदल झाला आहे. यास्तव आज दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11 पर्यंत जनरेट केलेल्या प्राधान्यक्रमामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अशा उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करण्यापूर्वी प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे मित्रांनो, वरती जे काही जिल्हा परिषद वगैरे दिलेल्या आहे, तर ऑफकोर्स तुमच्या जनरेटेड प्रेफरन्सेसमध्ये याचा कुठे कुठे उल्लेख असेलच. म्हणून तुम्ही जी प्रेफरन्सेसची जी लिस्ट जनरेट केलेली आहे, ती वापस एकदा डिलीट करायची आणि पुन्हा एकदा नव्याने जनरेटेड प्रेफरन्सेस तयार करायचे. त्यानंतर दुसरी सूचना म्हणजे उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक 7278 मधील सिव्हिल ॲप्लिकेशन मधील दिनांक 31/7/2026 रोजीच्या आदेशानुसार श्री तिरुपती शिक्षण प्रसारक मंडळ जालना, जिल्हा जालना या संस्थेतील जाहिरातीतील नियुक्तीची कार्यवाही याचिकेतील निर्णयाच्या अधीन करण्याबाबत माननीय न्यायालयाचे आदेश आहेत. या बाबी सदर संस्थेचे प्राधान्यक्रम नोंद लॉक करणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. थोडक्यात तिरुपती शिक्षण प्रसारक मंडळ जालना याची जी नियुक्तीची कार्यवाही आहे, ती न्यायालयाच्या आदेशानुसार होईल. त्यामुळे या ठिकाणी देखील उमेदवारांनी याची नोंद घेतली पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे 2 महत्त्वाच्या सूचना होतात. इम्पॉर्टंट हेच आहे की तुम्ही जी काही जनरेटेड प्रेफरन्सेस आहे ते डिलीट करून पुन्हा एकदा नव्याने प्रेफरन्सेस जनरेटेड करावे. थँक यू.